एक गोष्ट लहानपणीपासून एक गोष्ट अशी सांगण्यात येते की किंवा ऐकली जाते बऱ्याचशा चित्रपटांच्या माध्यमातून सुद्धा तेच होतं की कोर्टाची पायरी चढायची नाही. खरंय. म्हणजे शहाण्या लोकांनी कोर्टाची पायऱ्या चढून नयेत असं, किंवा एक पोलीस स्टेशन किंवा बरोबर. या संदर्भात अशा बऱ्याच गोष्टी ऐकवत आहेत. पण तू रोजच कोर्टाची पायरी चढतेस म्हणजे ही गोष्ट कशी? नाही, ती लोकांसाठी वेगळी कोर्टाची पायरी आहे, माझ्यासाठी वेगळी आहे. बरोबर. माझ्यासाठी माझा व्यवसाय असल्यामुळे मला तिथं जाण्यात मजा आहे. बरोबर. त्यामुळे मला चढावी लागते पायरी. पण खरोखरी असं वाटतं की हे सगळं बघितल्यावरती की लोकांना कोणालाही कोर्टात यायची वेळ येऊ नये. शक्यतो येऊन देऊ नये लोकांनी. सिव्हिल डिस्प्यूट वगैरे असतात ते त्यांनी आपापसात कॉम्प्रोमाइज करावेत. वर्षानुवर्ष तिथे केसेस चालतात आणि खूप त्रास होतो त्याचा सगळ्यांना. अगदी खरं. दिवसभर कोर्टात येऊन बसावं लागतं. बरोबर. पण एक मुलगी म्हणून कोर्ट किंवा वकिली हे करावी असं कधी वाटलं की बाबा आपण या फील्डकडे जायचं आहे? ऍक्च्युली मॅरेज नंतर मी एक जॉब केला. त्यावेळी मी फक्त BA झाले होते. अच्छा. आणि तो जॉब केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की नाही, आपण ह्याच्यासाठी नाही बनलेलो. ओके. तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि माझ्यासाठी त्यावेळी हा ऑप्शन होता. मी BA झाल्यामुळे मला दुसरे ऑप्शन्स क्लोज होते. तर तो आमच्या काळी तो ऑप्शन होता की तुम्ही लॉ करा. ओके. आणि मग मी लॉ केलं आफ्टर मॅरेज 3 वर्षाचं. आणि त्याच्यानंतर मी एक ऑफिस जॉईन केलं जे की क्रिमिनल लॉयरचं होतं. आणि मग त्याच्यातूनच माझी मग क्रिमिनल प्रॅक्टिस चालू झाली पुढे. क्रिमिनल प्रॅक्टिस, कोर्ट आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकून असं वाटत असेल की कोण आहे आजचा गेस्ट की ज्याच्याबरोबर इतक्या चांगल्या गप्पा चालू होणार आहेत. सो ॲडव्होकेट सविता शेटबाळे माझ्याबरोबर आहे, जी माझी ताई आहे, मोठी ताई आहे, माझ्या मावशीची मुलगी आहे. आणि खूप बघितलेलं म्हणजे मावशीकडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुझ्याकडे नक्कीच आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच. पण मग कोर्ट म्हणजे एक क्रिमिनल हा का त्यावेळी विषय घ्यावा असं वाटलं? म्हणजे खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा मी 1-2 महिने लेबर कोर्टात गेले. मला काय तिथे इंटरेस्ट वाटला नाही. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्हची काही कामं केली, इंटरेस्ट वाटला नाही. माझ्या लक्षात आलं आपला स्वभावच असा आहे की आपल्याला अशाच केसेस करण्यामध्ये मजा येणार. केसेस चालवण्यामध्ये. अच्छा. मग त्याच्यानंतर सुदैवाने मला क्रिमिनल ऑफिस एक मिळालं. म्हणजे त्यांनीच मला बोलवून घेतलं की तुमचं जे काही आहे तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही क्रिमिनलला जास्त चांगली प्रॅक्टिस करू शकाल. त्यामुळं बोलवल्यावरती मी गेले तिथे त्या ऑफिसमध्ये. आणि मग ते ऑफिस तर प्युअरली क्रिमिनल ऑफिस होतं, म्हणजे बॉडी ऑफेन्सेस. मग ते नाही स्टार्टेड क्रिमिनल प्रॅक्टिस. पण त्यावेळी भीती एक म्हणतो ना की आता तू खूप मोठी वकील आहेस, बऱ्याच केसेस घेतलेल्या आहेस, बऱ्याच चालवलेल्या आहेस. पण त्यावेळी असं नाही का, कारण त्यावेळीचं वातावरण पण तसं मुलींच्या बाबतीत असं? हो, डेफिनेटली मुलींच्या बाबतीत वेगळं होतं. आणि एखाद्या स्त्रीने या क्षेत्रात येऊन काम करणं हे तसं पचण्यासारखं नव्हतं कुणाला. इव्हन न्यायाधीशांना सुद्धा काही वेळेला ते आवडत नव्हतं की एक स्त्री येते आणि ती अशा पद्धतीची दुसऱ्या स्त्रीने आत्महत्या केलेली केस चालवते वगैरे. तर हा जो इम्पॅक्ट होता सोसायटीचा हा त्यावेळी खूपच होता. आता खूप कमी झालाय, आता मुली खूप यायला लागल्या त्या क्षेत्रामध्ये. पण त्याच्यामध्ये जे चालवण्याचं किंवा केसेस चालवण्यामध्ये जो एक इंटरेस्ट डेव्हलप झालेला होता त्याच्यातून मी पुढे गेले. आणि मी असं ठरवलं की आपलं जे काही पर्सनल लाईफ आहे ते वेगळं आणि आपण इथे व्यवसाय म्हणून करतोय. स्टार्टिंगला मला जरा केसेस वाचून वाईट वाटायचं की बिचारी ती एखाद्याचा खून झालाय म्हणा किंवा एखाद्याने आत्महत्या केली आहे म्हणा. पण मी माझ्या भावना कधीही माझ्या केसेसमध्ये किंवा चालवण्यामध्ये कधीही आणून दिल्या नाही. मी माझ्या प्रोफेशनची कायम लॉयल राहिले आणि कायम राहणार. अगदी. आणि हेच खरं तर. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ऍडव्होकेट बोलका असावा, त्याचं वक्तृत्व खूपच चांगलं असावं. कारण एखादं म्हणणं पटवून देणं एकतर एक बाजू अँकर म्हणून आम्हाला पण ते एक जबाबदारी असते की आमची वक्तृत्व चांगलं असणार. पण मला असं वाटतं की आईकडून म्हणजे मावशीकडून या बऱ्याचशा गोष्टी तुझ्याकडे, त्याबद्दल काय सांगशील? तुझ्या मावशीने मला लहानपणापासून सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पहिल्यांदा भाग घ्यायला लावला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी खेळत होते. बास्केटबॉल आणि टेबल टेनिस मी खेळत होते. त्यामुळे मला हरण्याची जिंकण्याची अशी सगळ्या सवयी होत्या मला. आणि त्याचा फायदा मला असं वाटतं की कुठेतरी माझ्या वकिलीमध्ये झाला. कारण हारलो आपण एखादी केस, त्रास असतो खूप त्या दिवशी. त्या जो वकील एखादी केस हारतो त्याची ती संध्याकाळ इतकी वाईट जाते, लिटरली आपल्याला खूप त्रास होतो. आता ते न्याय झाला नाही झाला दॅट अपार्ट,
पण आपली केस आपल्या हातातनं गेल्याचा त्रास असतो. बरोबर. हे खेळातनं मला शिकायला मिळालं की बाबा नाही, आपण हारलोय पण ठीक आहे, उद्याचा दिवस आहे, उद्याचा दिवस उजाडणार आहे, आपण जिंकू शकतो. म्हणजे वक्तृत्व त्यासाठी एक तयारी म्हणू शकतो आपण. वक्तृत्व आणि बेसिकली कॉमन सेन्स फार लागतं तुम्हाला. उलट तपास तुम्ही जेव्हा घेता, उत्तर काय येईल पुढच्याच आपल्याला आधी माहिती नसतं. बरोबर. उत्तर काय येईल याच्यावरती दुसऱ्या प्रश्नाचं फॉर्मेशन करायचं असतं तुम्हाला, आणि ते तिथल्या तिथं करायला लागतं तुम्हाला. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. अगदी बरोबर. नाही, आणि खरं आहे, पण मला एक सामान्य नागरिक म्हणून असा एक प्रश्न कायम भेडसावत असतो तो की इतके सगळे नियम, इतकी समज, ते वकिलीची पुस्तकं ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी प्रत्येक चित्रपटात जे बघितलेलं आहे ते मोठ्याच्या मोठं कपाट आणि असंख्य पुस्तकं. पण हे कसं लक्षात ठेवणं आणि मग त्या गोष्टी तो नियम माहितीये का, ते काही असं फार अवघड नसतं. आपली जी केस आली आहे त्याच्यामधले कुठले सेक्शन्स आहेत, ओके, तर त्या सेक्शन वाईज त्या पुस्तकातले ते रेफरन्सेस आपण बघत असतो. ओके. आणि रुलिंग्स हवेत आपल्याला, किंवा हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे आपल्याला काही निकाल बघायचे असतील तर त्या पद्धतीनं आपल्याला त्या केस पुरते, त्या ह्याच्या पुरते आपल्याला ते रुलिंग्स बघायचे असतात. ओके, असं असतं. बरोबर. त्यामुळे मग ते बघताना कसं वाटतं अभ्यास तर खूप करावा लागतो. डेफिनेटली अभ्यास खूप करावा लागतो. अगदी अगदी. सो मग क्रिमिनल तू प्रॅक्टिस चालू केलीस, त्याचे अनुभव आणि त्यावेळचं वातावरण कसं, या सगळ्या गोष्टी होत्या? त्याचे अनुभव खूपच आहेत आणि काही भयानकही आहेत. क्रिमिनल प्रॅक्टिस मी चालू केली तेव्हा बरेचसे क्लायंटना असं वाटायचं की एका लेडी ऍडव्होकेटकडे आपण क्रिमिनल मॅटर कशी काय द्यायची, म्हणजे माझ्या समोर लोक असं म्हणून माझ्याकडून केस घेऊन गेलेले. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की बिईंग वुमन तुमचं निगेटिव्ह काउंटिंग असतं यशामध्ये. म्हणजे सपोज एखादा पुरुष एखादी केस हरला सपोज, तर त्याला जेवढा सेटबॅक बसेल त्याच्या दुप्पट किंवा चौपट त्या स्त्रीला बसतो, आणि त्यातून तिला पुढे जायचं असतं. एस्पेशली जेव्हा की मेल डॉमिनेटेड एखादं प्रोफेशन असेल. आता क्रिमिनल प्रॅक्टिस ही पुरुषांचीच प्रॅक्टिस असंच एक आपल्याकडे. बरोबर. येस. त्यामुळं ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो आपल्याला, आणि त्यातूनच पुढे जावं लागतं. खरं आहे. म्हणजे घरी बघत असताना तुला, आज लहानपणीपासून, मी लहान असल्यापासून तुला बघतो, तू एक धाडसी अशी होतीस की प्रत्येक ठिकाणी तू त्या गोष्टींना सामोरी जायचीस, आणि त्या सगळ्या गोष्टी हँडल करण्याची ताकद तुझ्याकडे तेव्हापासूनची आहे. एक गोष्ट मी जसं मगाशी म्हणायचं होतं मला, की सामान्य माणूस म्हणून बऱ्याचशा गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तुला काय वाटतं की कोणते नियम किंवा कोणते कायदे असे आहेत की जे माहिती पाहिजे? येस, ऍक्च्युअली कायद्यामध्ये काय आहे, प्रिझम्पशन आहे, की म्हणजे गृहीत धरलं जातं की जेव्हा तुम्ही त्या कंट्रीमध्ये जन्म घेता तेव्हा त्या कंट्रीचे कायदे तुम्हाला सगळे माहिती आहेत, हे गृहीत धरलं जातं. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट बेकायदेशीर केली तर असं म्हणू शकत नाही की मला माहिती नव्हता कायदा. ते प्रिझम्पशन असतं एक. आणि आता अलीकडं ज्या गोष्टी काय आहेत त्या मला एस्पेशली सांगाव्याशा वाटतात की पॉक्सो नावाचा एक ऍक्ट आलाय, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट असं त्या ऍक्टचं नाव आहे. बरोबर. ही निर्भयाची केस झाली दिल्लीची, त्याच्यानंतर हा कायदा अस्तित्वात आलाय. पण मी आता बघतीये, मी त्या क्षेत्रामध्ये खूप केसेस त्या चालवलेल्या आहेत, तर एक 19 वर्षापासून किंवा 18-19 वर्षाची मुलं, 26-27 अनमॅरिड मुलं, त्यांचे आणि मुलींचे जे काही अफेअरच्या केसेस असतात किंवा रिलेशन्स येतात, तर त्यातून ज्या केसेस होतात त्या अतिशय वाईट आहेत. त्या बलात्काराच्या केसेस होतात जर रिलेशन्स आले तर. जर मुलगी 18 वर्षाच्या खाली असेल तर, आणि त्याला शिक्षा अशी आहे की जर एकापेक्षा जास्त वेळा रिलेशन्स आले तुमचे तर कमीत कमी 20 वर्ष शिक्षा आणि जास्तीत जास्त जन्मठेप आहे. आता हा कायदा बनवताना थोडासा असा विचार करायला हवा होता की जे यंग एज मधली मुलं आहेत, ज्यांना नॅचरली ते फिलिंग्स येतात त्या वयात, मुलींची कन्सेंट असते त्याला, तरी सुद्धा कायदा असा आहे की मुलीची कन्सेंट असली तरी सुद्धा तो बलात्कार आहे जर ती मुलगी 18 वर्षाच्या एक दिवस जरी कमी असेल तरी. आणि त्याला मिनिमम 20 वर्ष अशा जन्मठेप अशा शिक्षा आहे. म्हणजे त्यामुळं करिअर आणि या सगळ्या गोष्टी गेल्या, सगळ्या गोष्टी गेल्या. आणि हे जे कायदे आहेत ना, याचं जरी प्रिझम्पशन असलं तरी ते आई वडिलांना माहिती पाहिजे, किंवा मला तरी असं वाटतं की सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस करावे. अगदी. कारण की भयानक परिस्थिती वाटतंय की तोच एज आहे 14, 15, 16 वय जे असतं, म्हणजे साधारण 9वी, 10वी किंवा 11वी पडू आपण,
त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवायला किंवा एकंदरीत त्याची अट्रॅक्शन असतं या सगळ्या गोष्टी. हो, खरंच शाळेत व्हायला पाहिजे, शाळेत शिकवायला पाहिजेत एकतरी. आणि नसेल तर म्हणजे ज्या काही सोशल वर्कर्स आहेत, इव्हन आम्ही सुद्धा तयार आहोत की शाळेमध्ये जाऊन मुलींचा एक ग्रुप करायचं, मुलांचा एक ग्रुप करायचा. आणि दुर्दैवाने आता अशी जनरेशन आहे ना की तुम्हाला 5वी किंवा 6वी मध्ये तुम्हाला त्यांना अवेअर करायला पाहिजे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपण सेक्शुअल गोष्टींच्या बाबतीत समाजात आपल्याकडे बोललं तर ते वाईट धरलं जातं. पण आता डोळे उघडायला पाहिजेत सगळ्यांनी आणि हे शिकवायला पाहिजे मुलांना. आपल्या मुलांना मुलींना सुद्धा हे काळजी काय घ्यायची हे कळायला पाहिजे. नुसता मुलगा आज जात नाही. सपोज ती मुलगी लहान आहे, 14 वर्षाची आहे, ती प्रेग्नंट राहिली, तिचं सगळं लाईफ पुढचं खराब होतं, इम्पॅक्ट होतो, घरातले सगळं सोशल लाईफ खराब होतं. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण रील्सच्या माध्यमातून बरेचसे आपण रील्स बघतो, काही फिल्म्स बघतो. आणि आता असं झालंय की तुमच्या मोबाईल वरती इतक्या सगळ्या गोष्टी येत आहेत. पण परत तेच होतं की ते बघणं आणि शिक्षणातलं ते शिक्षण घेणं, शिक्षण कायदा काय आहे हे तरी कळायला पाहिजे मुलांना. बरोबर. बेसिकली की बाबा 18 वर्षाच्या खालची मुलगी, इव्हन मुलगा जरी असला आणि लेडी मोठी असली तरी रेप आहे. हो, हा, मुलगा लहान असला 18च्या खाली आणि लेडी जी स्त्री असेल ती मोठी असेल सपोज, आणि तिनं त्या मुलाशी रिलेशन्स ठेवले तरी रेप आहे, त्या बाईच्या विरुद्ध दाखल होत. कुणाला माहिती आहे? कुणालाच माहिती नाहीये हे. बरोबर. हे माहिती असणं फार गरजेचं आहे. वा. आणि खरं आहे, मला या सगळ्या गोष्टी आता अशा मला खरंच असं हे वाटायला लागलं की का माहिती नाहीये त्या गोष्टी माहिती पाहिजे. आणि बऱ्याच दिवाणी साईडला प्रॅक्टिस करणाऱ्या, कोऑपरेटिव्ह साईडला प्रॅक्टिस करणाऱ्या, जनरली लॉज, आता मी क्रिमिनलला करते तर असं नाही की मला सिव्हिलचे सगळे लॉ माहिती आहेत. एवढं व्हास्ट आहे हे क्षेत्र की सगळे नाही माहिती होत. पण वकिलांना सुद्धा बऱ्याच जे या साईडला प्रॅक्टिस करतात सिव्हिलला वगैरे, त्यांना सुद्धा माहिती नसतात ह्या गोष्टी. तर सामान्य माणसांचा कुठून येणार? त्यामुळे त्यांना शिकवणंच महत्वाचं आहे, सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. खरंय खरंय. पण एक सामान्य नागरिक, मला असं म्हणायचं की आता चलो शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी येतील असं मला वाटतंय, कारण या चालू आहेत प्रयत्न नक्कीच चालू राहणं अपेक्षित आहे आणि खरं तर, आणि ते लवकरात लवकर यावं, इम्प्लिमेंट व्हावं. पण एक सामान्य नागरिक म्हणून एक म्हणतो ना की लग्न झालंय किंवा एकंदरीत साधारण काय कोणत्या कायदे आहेत की त्या बाबतीतली किमान माहिती असणं आवश्यक आहे? आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणून एक आहे. सो फॉर एज मॅरेजेस आर कन्सर्न, आफ्टर मॅरेज जर त्या मुलीला काही त्रास झाला सासरच्या लोकांच्याकडून तर त्याच्यासाठी तिला कोर्टामध्ये दाद मागता येते. पण आता कसं आहे, जेव्हा कायदा निघतो एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी तर तो फक्त चांगल्या गोष्टीसाठीच वापरला जातो असं पण नाही. त्याचा दुरुपयोग करणारे पण खूप लोक असतात. करेक्ट. आता कितीतरी केसेस मध्ये मी असं बघते की काहीतरी किरकोळ भांडणं झालेली असतात आणि थोडं असतं, नाही असं नाही, अगदी काय आपल्या घरामध्ये सुनाना 100% हे नाही मिळत, इक्वॅलिटी नाही मिळत. मग काहीतरी बिन असतं सासूचं ह्याचं, आणि त्याच्यातून जे फाटत जातं आणि त्याच्यातून डोमेस्टिक व्हायलन्सची केस सगळ्यांच्या विरुद्ध दाखल करतात. म्हणजे सपोज त्या मुलाच्या बहिणी असतील, बहिणीचे मिस्टर असतील, ते सपोज लांब राहत असतील, त्यांच्याही अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स, आणि मग त्यांना कोर्टात द्यावं लागतं सगळीकडून. म्हणजे असे दुरुपयोग पण आहे. म्हणजे जितका चांगला आपण कायदा म्हणतो तितक्या त्याच्या वाईट किंवा दुसऱ्या बाजू सुद्धा खूप बाजू. म्हणजे तेच होतं ना की परत त्या सामान्य माणसावर मी काय येतं ते मला माहित नाही. कारण एक गोष्ट आहे की सामान्य माणसाला ती भीती असते. येस, ती भीती याचीच असते कोर्टाची. आणि कोर्टाची इन द सेन्स, कोर्टामध्ये तुमची मॅटर गेली की 5-6 वर्ष 7-8 वर्ष आपल्याकडे आता हा नॉर्मच आहे की त्या मॅटर्स हालत नाहीत. पेंडन्सी खूप आहे, काय कोणाचा दोष आहे असं म्हणत नाही मी, पेंडन्सी खूप आहे. त्यामुळं ते 7-8 वर्ष ते कोर्टात येणं, डिप्रेसिंग वातावरण असतं बाकीच्यांना, बाहेरच्यांसाठी. वकिलांचं सोडून द्या, बाहेरच्या लोकांसाठी डिप्रेसिंग असतं ते दिवस थांबणं. तर सामान्य लोकांनी, म्हणून शक्यतो मी म्हणते ना नेहमी की लोक न्यायालय वगैरे असतात आमच्याकडे, बरोबर, किंवा काउन्सिलिंग करून या गोष्टी शक्यतो कोर्टात न जाता जेवढ्या मिटवता येतील तेवढ्या मिटवाव्या. बरोबर. एस्पेशली सिव्हिल आणि डोमेस्टिकच्या केसेस असतात त्या बाबतीत म्हणते मी. बरोबर. आता मर्डरची केस आहे, बाकीच्या आणखीन कुठल्या तरी अटेम्प्ट टू कमिट मर्डरच्या केसेस आहेत, त्याला काही इलाज नाही, त्या कोर्टात येणारच. बरोबर. क्रिमिनल केसेस असतात ह्या कोर्टात येणारच. क्रिमिनलची कधी अशी तुला, म्हणजे त्या केसेस तर तू अगदी तिथूनच सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही तुझ्या ऍडव्होकेट या फील्डची, पण अशी कधी असं भीती वाटली नाही की? नाही, ऍक्च्युअली कसं असतं मी तुला सांगते की
प्रत्येक जे क्लायंट असतात ना ते वकील त्यांच्यासाठी देव असतात. ट्रू ट्रू. तर ते बाहेर काही करून आले असतील व्हॉट एव्हर, म्हणजे मर्डर असेल किंवा अटेम्प्ट टू कमिट मर्डर असेल, ज्या काही केसेस करून आले असतील ते, पण ते वकिलांच्या बाबतीत ते कधीही असे वाईट नसतात. कारण की त्यांना माहिती असतं की आपले वकील आपल्याला वाचवणार आहेत. त्यांची ती एक आशा असते, उम्मीद असते त्यांची. त्यामध्ये तसं वकिलांच्या विरुद्ध कधीच जात नाही. बरोबर. पण काय काय वेळेला असं होतं की उलट बाजूचे पक्षकार त्यांच्या विरुद्ध निकाल गेला, मला आमच्या क्लायंट कडून निकाल आला. तर फॉर एक्झाम्पल एक तुला सांगते मी की माझ्याकडे एक मर्डर केस होती. त्याच्यामध्ये माझ्या क्लायंटनी मर्डर केलं अशी केस होती. तर त्याच्या बायकोचं मर्डर केलं अशी केस होती. तर त्याच्या बायकोचे जे काही लोक होते ते रोज नेहमी दर तारखेला कोर्टात यायचे आणि माझा क्लायंट सुटला केसमधनं. त्यावेळी ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की मॅडम तुम्हाला अजून एक मर्डरची केस चालवायची. तर मी म्हणलं का असं का बोलताय तुम्ही? नाही म्हणाले तुमच्या क्लायंटचा आम्ही कोर्टामध्ये किंवा बाहेर आम्ही मर्डर करणार आहे आणि आमची केस तुम्हीच चालवायची. इथंपर्यंत असतं. पण असं सुद्धा नाही की त्यांना माझ्याबद्दल राग आहे. तिथे क्लायंट सुद्धा इतके किंवा लोक विटनेसेस सुद्धा इतके समजदार असतात की ते म्हणतात की नाही तुमचं काम आहे ते मॅडम, तुम्ही काम केलंय तुमचं बरोबर आणि आम्हाला तुमच्याबद्दल काही राग नाहीये. करेक्ट. असं पण मग काही कटू आठवणी पण असतात. हॅबिच्युअल ऑफेंडर जे असतात एस्पेशली थोडंसं असतं त्यांचं, पण ते आपल्याला तसं काही जास्त नाही त्रास होत नाही. आणि आपल्याला सुद्धा ना त्यांना कसं हँडल करायचं हे आपल्याला सुद्धा आता कळायला लागतं. करेक्ट आहे. ज्युनियरशिप मध्ये थोडा येतो प्रॉब्लेम. बरोबर. पण आता एक जाणवतं की जसं मी बघतो ना की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे असं आपण बऱ्याच वेळा, आणि ते आहे. पण याच संदर्भामध्ये एखादी गोष्ट मी फेसबुकवरती लिहिली किंवा एखाद्या गोष्ट मी वक्तव्य केलं तर मला परत कोर्टाकडून नोटीस येते किंवा हे वक्तव्य चुकीचं आहे. आता मी यात राजकारण आणि या सगळ्या गोष्टी नाही बोलत, कारण त्यांची बोलणी लोकांना माहिती असतात आणि त्या संदर्भात नाही. पण असं होतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो आपण, पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही हे वाक्य लिहिलंय म्हणून तुमच्यावरती केसेस आणि या गोष्टी होतात. सो नाही, ऍक्च्युली कसं आहे माहिती का, केसेस करणं आणि त्याचा निकाल होऊन न्याय होणं याच्यामध्ये फरक आहे. केसेस कोणीही कुठल्या एकमेकांच्या विरुद्ध घालू शकतो. ओके. आता अभिव्यक्तीचं तुम्ही जे म्हटलात, तू जे म्हणालास डिफेमेशनच्या बाबतीत कसं आहे, अभिव्यक्तीचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्य तुमचं ते तुम्ही हे करताना दुसऱ्याचं कुणाची बदनामी होता कामा नये, हे महत्वाचं. बरोबर. अभिव्यक्ती तुम्ही करू शकता, त्याला काहीतरी एक्सेप्शन्स आहेत. डिफेमेशनचा आपण ज्याला कायदा म्हणतो, जुना भारतीय दंडविधान 499 500 सेक्शन खाली त्या मॅटर्स असतात. प्रायव्हेट कंप्लेंट्स फाईल कराव्या लागतात त्याच्या. पण अशा गोष्टी असतात की त्याला एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल झाली असेल आणि जर्नलिस्टनी ती माहिती घेतली पोलीस स्टेशन कडून, तर ते छापू शकतात, कारण ती फॅक्ट आहे. बरोबर. म्हणजे त्याची केस रजिस्टर आहे, त्यामुळे ते छापू शकतात. दॅट इज नॉट डिफेमेशन. ओके. त्याला डिफेमेशन किंवा बदनामीचे हे म्हणू शकत नाही आपण, कारण जे पोलीस स्टेशन मधून माहिती मिळाली, रजिस्टर झालाय ना गुन्हा, मग बरोबर. असं त्याला एक्सेप्शन्स खूप आहेत आणि त्याला खूप असे वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. पण असं नाही होता कामा की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या तरी सरकारबद्दल किंवा काही बोललो तर लगेच इमिजिएट त्यांनी ऍक्शन घ्यावी. हे जे आता चालू झालं हे चुकीचंच आहे. आता मलाही पॉलिटिकल ह्याच्यामध्ये घुसायचं नाहीये, पण मी म्हणलं तसं यूज आणि मिसयूज कायद्याचा दोन्ही होतं. खरं आहे राव. म्हणजे या गोष्टी कुठेतरी एक म्हणतो ना की ते, आणि एक गोष्ट आहे की लहानपणीपासून तुमच्यावरती एका वेगळ्या गोष्टींचा एक म्हणतो ना की पगडा असतो की नाही, या गोष्टी करायच्या नाहीयेत. आणि तोच कायदा की आपल्याला ते लहानपणापासून शिकवलं जातं. आता फॉर एक्झाम्पल आपण लहान मुलं खेळत असताना मारू नका, एकमेकाला मारू नका म्हणून कायदा काय आहे, एकमेकाला मारलं तर 323 सेक्शन लागतं. हे आपण लहानपणापासून शिकतच असतो, ते नॅचरलीच तुमच्यात डेव्हलप होतं. बरोबर. हे प्रत्येकाला हे कळतं, कायदा नाही कळला तरी, की मला ह्याला मारता येत नाही. हे तुमच्यात बाय बर्थच तुमच्याकडे ते या गोष्टी कळतच जातात तुम्हाला लहानपणापासून. पण हल्ली मला एक जाणवतं, म्हणजे पूर्वीचा काळ जो होता त्यावेळी इतक्या केसेस कधीच ऐकवात यायच्या नाहीत. पण आजकाल तुला असं जाणवतं का की केसेस वाढलेल्या आहेत किंवा या कोर्टाकडे जास्त वळतायत लोक?
आता मी तुला एक छान उदाहरण सांगते, लोकांना ते कळत नाही कदाचित, की आता घटस्फोटाच्या केसेस खूप वाढल्यात. ओके, मी ज्या वेळेला बारला एंटर झाले, म्हणजे कोर्टामध्ये माझी प्रॅक्टिस चालू केली, त्यावेळेला 306 म्हणजे स्त्रिया आत्महत्या करायच्या. ह्या केसेस इतक्या प्रचंड प्रमाणात होत्या की सतत आमच्याकडे रोज 2 ते 3 केसेस आमच्या हिअरिंगला असायच्या, की डॉरी डेथ किंवा सुसाईड केलेली असेल त्या मुलीने, त्या सासरच्या लोकांना त्रासाला कंटाळून वगैरे. आणि त्यावेळेला घटस्फोटाच्या केसेस खूप कमी असायच्या कम्पॅरेटिव्हली. आता सिनॅरिओ असा चेंज झालेला आहे विशाल, की मुली आता स्वतःच्या राईट्स बद्दल त्यांना अवेअरनेस आलेला आहे, स्वतः कमवत्या झालेल्या आहेत. पूर्वीसारखे आई वडील पण राहिलेले नाहीत. पूर्वी आई वडील म्हणायचे की एकदा तुझं लग्न झालं की तुझं तिथूनच तू जायचं, तू म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा माझ्या आईने मला सांगितलेलं आहे की असं माहेरी नाही यायचं, असं पूर्वीच होतं. आता कसं आहे, आणि आत्ताच बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे, की जर त्या मुलीला तिथे त्रास होत असेल तर तुम्ही तिथे तिला भोगायला का सोडून देता. बरोबर. मग त्या पूर्वी बायका सुसाईड करायच्या आणि त्याच्या केसेस असायच्या. आणि आता काय झालंय, सुसाईडच्या केसेस खूप कमी झाल्यात आणि डिवोर्सच्या केसेस वाढल्या. म्हणजे लोकांना असं वाटतं डिवोर्सच्या केसेस वाढल्यात, काय चाललंय हे, काय चाललंय. पण विचार केला तर त्याचा असा आहे की बायकांच्या आत्महत्या कमी झाल्यात. आणि एकमेकाचं पटत नसेल, त्या मुलीला जर त्रास होत असेल किंवा मुलाला, म्हणजे मुलाला त्रास होत असेल, तर कितीपर्यंत तुम्ही एकमेकांच्या बरोबर सोशल प्रेशर म्हणून, नातेवाईक काय म्हणतील म्हणून राहायचं. मग ह्यामध्ये सफर झालेली ती स्त्री पूर्वी आत्महत्या करत होती, आता फक्त स्वतःला वाचवते आणि वेगळी होते. ग्रेट, चांगली गोष्ट ही तशी बघायला गेलं तर चांगली गोष्ट आहे. मला हे म्हणायचंय की आता जे लोक म्हणतात ना किती घटस्फोट वाढले, किती घटस्फोट वाढले, पण याचा विचार कोणी करत नाही की आत्महत्या कमी झाल्यात बायकांच्या. अगदी बरोबर. आणि किती होत होत्या, म्हणजे अक्षरशः किती त्या स्त्रीला दुःख असेल की ती रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटवून घेते. इमॅजिन, आपल्याला साधा एक तव्याचं हे लागलं तरी आपण तिथं एवढं आपल्याला त्रास होतो, 4 दिवस आपण किती तडफड होत असते. त्यामुळं सोसायटी बदलत असते, नॉर्म्स बदलतात, त्या पद्धतीनं केसेसच्या नेचर ऑफ केसेस सगळं बदलतात. एक ऐकवत आहे, मे बी ते रॉंग पण असेल, की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की महिलांच्या बाजूने कोर्ट किंवा निकाल जातात किंवा लागतात, तर ते खरंच आहे की मुलींच्या? असं नाहीये, पण महिलांना डेफिनेटली जास्त राईट्स आहेत केसेस करायच्या. ओके, केसेस म्हणजे आता डोमेस्टिक व्हायलन्स फॉर एक्झाम्पल, मी मगाशी म्हटलं की घरगुती हिंसाचार ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता हा जो कायदा आहे ना, हा बेसिकली त्या स्त्रीसाठीच केलेला आहे. ओके, बरोबर. ओके, 498 म्हणून एक सेक्शन आहे आमच्याकडे, 498A भारतीय दंडविधान संहितेचा. त्याच्यामध्ये कसं आहे की ती फौजदारी केस पोलिसांच्याकडं ती महिलाच करू शकते, ते राईट्स फक्त वुमेनला दिलेले आहेत. ओके, त्यामुळं केसेस करण्याचे राईट्स त्यांना दिलेले आहेत. पण जेव्हा चालतात केसेस आणि जेव्हा गुणदोषावरती काही रेकॉर्डवरती येतं, तेव्हा कोर्ट ठरवतं की कोण बरोबर आहे कोण नाही, त्या पद्धतीने निकाल होतात. बरोबर. म्हणजे असं काही नाहीये की बायकांना करायचे राईट जास्त आहेत, पण असं काही नाही की म्हणजे त्याच्यामुळं निकाल सगळे बायकांच्याच बाजूने होतात, असं नाही. असं नाहीये, कारण हे बऱ्याच वेळा, कारण आता हे याला नक्कीच प्रतिसाद पण देतील की हे बऱ्याच वेळा वाक्य ऐकतो. हे ते महिलांच्या बाजूने असतं बरं का निकाल, तो असतोच की. आता फॉर एक्झाम्पल आणखीन एक तुला सांगते, 376 रेपच्या केसेस आहेत, महिलाच दाखल करतात. बरोबर. मिसयूज खूप होतो त्याच्यात, बरोबर, प्रचंड. म्हणजे मला आता सांगायला हरकत नाही, पण 80% केसेस खोट्या असतात रेपच्या, 80%. आणि मला असं वाटतं जेन्युइन केसेस येतच नाहीत कोर्टासमोर. बरोबर. म्हणजे फाईल FIRच फाईल होत नाही. हे एक विदारक दृश्य आहेच आहे त्याच्यातलं. आजकाल इंटरनेट किंवा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत, प्रचंड. म्हणजे त्या सुद्धा एकमेकांचे फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देणं, त्याच्यावरती पण त्या बाबतीत पण वेगळे कायदे आहेत आणि केसेस असतात क्रिमिनलच्या त्याच्या बाबतीत पण. हो, कारण आज बघतो ना आपण मोबाईल वाढेल ना तसं ते. नाही, पण तुला काय वाटतं की पुढे अशा गोष्टी आज बघतो आपण की कोर्ट आणि मॅटर्स इतके वाढलेले आहेत, याचं प्रमाण नक्कीच वाढत जाईल
हा, म्हणजे प्रकार वाढत जातील वेगवेगळे, किंवा आता सायबर क्राईम तू म्हणतोस जसं की मोबाईलवरती सायबर क्राईम आता खूप जोरात चालू आहे. बरोबर. इकॉनॉमिक ऑफेन्सेस, फ्रॉड खूप जोरात. आता काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येतात, ते अधिकारी आणि लोकांना धरून गव्हर्नमेंटकडनं पैसे घेतात, बरोबर, ते खाल्ले जातात, बरोबर, ते फ्रॉड. अशा पण केसेस खूप, म्हणजे जेवढं तुम्हाला चांगल्या गोष्टी येतील ना, त्या बरोबरीने त्याचे वाईट गोष्टी पण येतात. एक जोक म्हणजे शोज करत असताना एक जोक मी बऱ्याच वेळा सांगतो स्टेजवरून. तो असा असतो की एक मोठा वकील आहे, त्याचा मुलगा सुद्धा वकिली शिकलेला आहे, आणि तो आता म्हणतो की बाबा आता तुम्ही बास करा, रिटायर्ड व्हा, आता तुमचे केसेस मी प्रॅक्टिस करतो आणि चालवतो. आणि तो मुलगा कोर्टामध्ये जातो आणि संध्याकाळी येताना पेढ्याचा बॉक्स वगैरे घेऊन येतो आणि म्हणतो बाबांना आल्याला खुश, बाबा तुमची केस इतकी वर्ष चालली होती, मी एका झटक्यात सोडवली आणि निर्णय संपवली. आणि तो बाप चिडतो, तो म्हणतो अरे ज्याच्यावरती तुझं शिक्षण केलं, ज्याच्यावरती हे घर घेतलं, ती केस अशीच कशी संपवलीस पटकन. सो जोक संपवायची नसते. जोक पाठ, पण हे खरंच असं इतकी वर्ष केस चालणं आणि या सगळ्या गोष्टी, याला कारण असं आहे की आपल्याकडे त्या पद्धतीची सिस्टीम नाहीये. जेवढ्या केसेस आहेत तेवढे एकतर जजेस नाहीयेत. ओके. दुसरी गोष्ट, आपल्याकडं दुर्दैवानेच म्हणावं लागेल की क्रिमिनल जज होण्यासाठी त्यांनी ऍक्च्युली अशी स्कीम आणायला पाहिजे की क्रिमिनलला प्रॅक्टिस करणारे वकील त्याच्यामध्ये पुढे जायला पाहिजे, बरोबर, आणि सिव्हिलला प्रॅक्टिस करणारे सिव्हिल जज व्हायला पाहिजे. आता प्रॉब्लेम काय आहे, सिव्हिल आणि क्रिमिनल एकीकडेच चार्ज असतो. म्हणजे जेव्हा सेशन्स कोर्टातलं म्हणते मी, डिस्ट्रिक्ट कोर्टातलं म्हणते, ऍपिलेट म्हणजे सिव्हिलची छोटी पण कोर्ट असतात पण तिथलं नाही, तर तेव्हा त्यांना अंडर ट्रायल्स पण असतात, क्रिमिनलच्या केसेस पण चालवायचे असतात, बरोबर. अंडर ट्रायल्सला त्यांना प्रेफरन्स द्यायला लागतो, बरोबर. सिव्हिलच्या केसेस मागे राहतात. आणि मग आपण बघितलं ना तर सिव्हिलच्या केसेस ह्या वर्षानुवर्षे चालतात. आणि खरंच दुर्दैवाची बाब आहे, इंग्रजांनी येऊन कायदे केले तेच आपण चालू ठेवलेत, त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स करायला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगळी कोर्ट्स एस्टॅब्लिश करायला पाहिजे. क्रिमिनल आणि सिव्हिल तुम्ही मिक्स करताय, हे चुकीचे, अप्रोचेस बदलतात. अगदी खरं. आज सिव्हिल प्रॅक्टिस करून आलेले जज यांचा क्रिमिनलच्या बाबतीत बघण्याचा आक्षेप पूर्ण वेगळा असतो, आणि क्रिमिनल वाल्यांचं सिव्हिल कडे बघण्याचा वेगळा असतो. त्यामुळं एक्सपर्ट जर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही या पद्धतीच्या सिस्टीम्स आणल्या पाहिजे. एक गोष्ट, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हा डायलॉग ऐकला की ते कोर्टचा सीन आणि ते सगळे अदालत आणि सगळ्या गोष्टी समोर येतात. त्यामुळेच हा प्रश्न खरं तर आला. अनफॉर्च्युनेटली कसं आहे, केसेसची पेंडन्सी खूप आहेत आपल्याकडे आणि प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते की जवळजवळ काय ठिकाणी 60 केसेसचा बोर्ड असतो, 100 केसेसचा बोर्ड असतो. आता एक विटनेस जर आत गेला विटनेस बॉक्स मध्ये, तर त्याची क्रॉस व्हायला, चीफ व्हायला मिनिमम जर 2 तास लागले. दुसरा दुपारचा हाफ जो आहे तो जामिनाच्या कामासाठी गेला, किंवा आणखीन एखादा विटनेस गेला. किती केसेस चालणार? 100 पैकी 2 दिवसभरात. बाकीच्या 98 जणांना तारखाच मिळणार, आणि अशामध्ये साठत आलेले असतात ना, त्या तारखा पडतात. त्याच्यात अशा वेळी ते मग लोक अदालत वगैरे अशा मध्ये सुद्धा बरेचसे असतं. लोक अदालतीमध्ये सिव्हिलच्या केसेस कॉम्प्रोमाइज करता येतात तुम्हाला, किंवा क्रिमिनलच्या असतील आणि छोट्या स्वरूपाच्या असतील त्याही करता येतात, ज्या कंपाऊंडेबल आहेत, म्हणजे कायद्याने ज्याला परवानगी आहे की तुम्ही तडजोड करू शकता. अशा केसेस करतात, ते भरपूर करतात. तरी सुद्धा एवढी पेंडन्सी आहे ना आपल्याकडे, बरोबर. आणि प्रत्येक जण काय तडजोडीला येईल अशातला भाग नाहीये, आणि केसेसच्या मानाने जजेस कमी आहे, आणि सिस्टीम जी आहे, समन्स आपण काढतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की सपोज एखाद्या स्त्रीने डिवोर्सचं पिटिशन फाईल केलं, किंवा पुरुषाने फाईल केलं, त्याची नोटीस बजावायला पुढच्या पार्टीला इतका वेळ लागतो की 2-2दा परत येते न बजावता. कारण की त्या पार्टीला इंटरेस्ट नसतो समोरच्या, यु नो, बरोबर. त्यामुळे ते घेत नाहीत नोटीस. करेक्ट. मग ती बजावायलाच लागते कायद्याने. मग त्याच्या स्टेप्स असतात. मग आधी त्याला तुम्ही जाऊन बजावायची. सपोज नाही झालं तर रजिस्टर एडीचा एक ऑप्शन असतो. सपोज नाही झाला तर मग ते पेपरमध्ये द्यायचं असतं. मग आता हे 3 पार्ट जर पूर्ण करायचे आणि त्याला बोलवायचं असेल, वेळ लागणार, बरोबर. पण त्या 3 तारखा वेगवेगळ्या पडल्या सपोज, त्या जवळजवळ 2-3 महिन्याच्या अंतरावरनं पडतात. कारण की मेन टाइम तुमच्या बाकीच्या केसेस किती आहेत. खरं.
मग हे जर मग तो यायलाच, म्हणजे काय काय तरी ठिकाणी मी असं बघते की वर्ष लागतात की ती समोरची लोक ऍपियर व्हायला. आणि मग जर एका पार्टीचा इंटरेस्ट नसेल की मला द्यायचा नाही डिवोर्स असं जर कोणाला, तो प्रोलॉंग करतो. ती व्यक्ती पुढची बाई असू दे पुरुष असू दे, प्रोलॉंग करतो ती मॅटर. मग ते वकिलांना त्यांनी सांगितलेलं असतं की आपल्याला हे करायचं नाही, आपल्याला प्रोलॉंग करायचं, मला खूप त्रास झाला. बरोबर. सो त्याच्या प्रोलॉंग जातात. तरी पण प्रयत्न चालू असतात की म्हणजे इव्हन ज्युडिशरीचे पण प्रयत्न चालू असतात लवकर डिस्पोज ऑफ करायचे, पण त्यांचा सुद्धा काही इलाज नाहीये याच्यामध्ये. बरोबर. एक गोष्ट अशी जाणवते की एखादा चांगला वकील शोधायचा कसा, म्हणजे ज्यावेळी असं होतं की एखादी घटना घडली आहे माझ्या बरोबर आणि काही वकील अपेक्षित आहे मला, तर एखाद्या सामान्य नागरिकांना, सामान्य याच्यासाठी म्हणतो कारण बऱ्याचशा लोकांना माहिती असतात गोष्टी, पण अशी काही मंडळी असतात की त्यांना ह्या गोष्टी कधी या रस्त्याने गेलेलेच नसतात. सो मग काय सांगशील की असा वकील कसा शोधावा? आता त्या बाबतीत मला एक असं वाटतं की मध्ये मला एक जस्ट डायल वरून फोन आला होता की तुमचं आम्हाला हे करायचं, म्हणजे तुम्ही घ्या. म्हणलं काय प्रकार आहे? तर काही नाही, तुमचं नाव 1 नंबरला घ्यायचं असेल तर तुम्हाला अमुक पैसे द्यायचे, 2 नंबरला असेल तर अमुक पैसे द्यायचे. म्हटलं म्हणजे तुम्ही काय करणार? तर जस्ट डायलला लोक एन्क्वायरी करतात. सपोज बाहेरचा माणूस आहे, सांगलीमध्ये केस आहे, तर ते म्हणतात की सांगलीमध्ये क्रिमिनलला कोण प्रॅक्टिस करतो, जस्ट डायलला ते देतात लगेच की अमुक अमुक XYZ वकील आहे. पण लोकांना हे कळत नाही की जस्ट डायलला जी माहिती दिलेली असते किंवा त्या वकिलाने जी फी दिलेली असते, पैसे दिलेले असतात, त्याच्यासाठी त्यांचा नंबर 1 असतो. याचा अर्थ असा आहे का की ते इज अ गुड लॉयर असं सांगता येत नाही. बरोबर. सामान्य माणसाने काय करायला पाहिजे? साधारण एक जनरल माहिती गोळा करायची की क्रिमिनलची केस आहे तर क्रिमिनलला कोण प्रॅक्टिस करते, बरोबर, सिव्हिलची केस आहे तर सिव्हिलला कोण प्रॅक्टिस करते, आणि 4-5 वकिलांना भेटावं त्यांनी. बरोबर. त्यांची केस त्यांना सांगावी आणि मग ती माणसं, सामान्य माणूस बरोबर हेरू शकतो की या वकिलांची कितपत त्यांचा अभ्यास आहे आणि कितपत ते काम करू शकतात. हा एक मार्ग झाला. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कोर्टात पण येऊन बोर्ड बघायला सुद्धा हरकत नाही. का चांगल्या वकिलांचं नाव ना बोर्डवर भरपूर वेळ असतं, भरपूर मॅटर्स असतात. करेक्ट. आणि सिनियरिटी पण तुम्हाला बघायला लागते. अगदी बरोबर. केस कशी आहे त्याच्यावरती. छोटीशी केस आहे, तुम्ही ज्युनियर वकिलांना दिली, याचा फारसा फरक पडत नाही, बरोबर, चालू शकतं. पण एखादा मोठा स्टेक आहे तुमचा, अशा वेळी तुम्हाला सिनियर वकील, त्याच्यामधला किती एक्सपिरियन्स आहे आणि याची चौकशी तुम्ही करू शकता. बरोबर. कोर्ट आवारात सुद्धा तुम्हाला ह्या माहिती कळतात आणि त्या तुम्ही कन्फर्म करू शकता. करेक्ट. कन्फर्म करणं फार महत्वाचं आहे. हे प्रोफेशन नोबल प्रोफेशन म्हणून आपण याच्याकडे बघतो आणि खरंच खूप बरं वाटतं की असा न्याय देणं किंवा न्यायासाठी ते भांडणं असेल किंवा वादावादी करणं त्या कोर्टामध्ये आणि या सगळ्या गोष्टी करून तो निर्णय त्या सामान्य नागरिकाला किंवा त्या माणसाला मिळवून देणं, आपल्या पार्टीला असं म्हणू शकतो. सो आताच्या काळात हे नोबेल प्रोफेशन राहिलेलं आहे असं तुला वाटतं? कारण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ. तुला विशाल खरं सांगायचं तर नोबेल प्रोफेशन हे आता पुस्तकातच वर्ड राहिलेलं आहे. पूर्वी असं होतं की वकिलांनी क्लायंटनी किती फी दिली हे बघायचं नव्हतं. ओके. वकिलांचा जो गाऊन असतो त्याला एक मागे मोठा खिसा असायचा. अच्छा. आणि त्या आशिलांनी आपल्या वकिलांचं काम कसं चाललंय, त्याचं किती सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे आणि त्याची काय परिस्थिती आहे याच्यावरून त्या खिशामध्ये पैसे ठेवायचे, जे वकिलांनी बघायचे नाहीत. बर. ओके. आणि मग दिवसभर जे क्लायंट आशील असतील त्या खिशामध्ये पैसे ठेवणार आणि मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर त्यांनी बघायचं की आपली आज फी किती जमा झाली आहे. पण त्यावेळेला वकिलांना हे कळता कामा नये की कुणी किती दिलेत, कुठल्या आशिलाने किती दिले. सो हे नोबेल प्रोफेशनची एक कन्सेप्ट होती. पण आता काळानुरूप अशी कुठलीही कन्सेप्ट राहिलेली नाहीये. आपण प्रोफेशन म्हणतो पण शेवटी इतक्या गोष्टीतून वकिलांना सुद्धा जावं लागतं. अगदी बरोबर. त्यामुळे आता फीज घेतल्याशिवाय आणि नाही होत. म्हणजे नोबेल प्रोफेशन एवढंच म्हणायचं की बाबा आपल्या वकिलांनी आपल्याकडून फीचे पैसे घेतले तर ते आपल्यासाठी किती आणि कितपत आणि कुठपर्यंत जाऊन आपल्यासाठी ते भांडतायत. बरोबर. दिस इज व्हॉट इज द नोबेल प्रोफेशन नाउअडेज. करेक्ट. आणि दॅट ॲडव्होकेट शुड फाईट फॉर हिज क्लायंट. दॅट्स इट. बरोबर. अगदी बरोबर. हिज ऑर हर क्लायंट. खरं. पण आता मग कुठेतरी असं काही फीचं स्ट्रक्चर किंवा असं काही ऍक्च्युली आहे आमच्या ह्याच्यामध्ये फीचं स्ट्रक्चर दिलेलं असतं. अच्छा. पण असं काही नाही की त्याच पद्धतीनं फीज घेतल्या जातात.
कारण की सिनियर लॉयरांच्या फीज वेगळ्या असतात. बरोबर. की बाबा अमुक वर्ष प्रॅक्टिस झालेल्यांची फी वेगळी असते. बरोबर. ह्या गोष्टी असतात. पण शेवटी कसं आहे, क्लायंटची पेइंग कॅपॅसिटी किती आहे, माझ्याकडे आज काम किती आहे. सपोज मला नाहीच घ्यायची एखादी केस, आता मी नाही म्हणू शकत नाही तसं. बरोबर. आता मग मी त्यावेळेला हे करते, फी जास्त सांगून नको बाबा अशा पद्धतीनं. पण फीज आता जे प्रिस्क्राईब फीज आहेत त्याप्रमाणेच घेतात, अशातला भाग काही राहिलेला नाही. डिस्क्रिप्शन आहे प्रत्येकाचं, मला किती फी लावायची, तुम्हाला परवडलं तर तुम्ही हे करा, अदरवाईज गो टू द अदर लॉयर. बरोबर, हे होऊ शकतं. खूप मंडळी आहेत म्हणजे जी तरुण पिढी आहे आताची, ती या प्रोफेशन कडे वळायला लागलेली आहे. खूपच, कारण इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला या फील्डचा. एक मी म्हटलं ना की बऱ्याच वेळा अशा काही काळांचा एक हे होतं की 80-90 सालामध्ये डॉक्टर, इंजिनियर व्हा असा एक घरातून फोर्स असायचा. त्यानंतर थोडं बदलायला लागल्या गोष्टी, वेगवेगळे प्रोफेशन यायला लागले. पण आत्ताच्या काळात जर मी बघितलं तर बऱ्यापैकी ऍडव्होकेट किंवा या फील्डमध्ये येण्याचे पालक सुद्धा सांगतात की जा तू या फील्डमध्ये. काय चान्सेस आहेत, काय सांगशील? नाही, त्याच्या बाबतीत मला एक सांगायचंय की पूर्वीचं तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे की ज्याला खूप मार्क्स चांगले मिळायचे ते पहिला मेडिकल, बरोबर, नंतर इंजिनिअरिंगला जायचे. आणि कमी मार्क्स पडलेत ते आपले लॉज, म्हणजे प्रत्येक जण म्हणत नाहीये प्रत्येक जण म्हणत नाहीये, पण ते लॉला यायचे. बरोबर. त्यावेळी हे कळायचंच नाही की आपण अभ्यास केला नाही म्हणून आपण लॉ घेतलंय, आणि लॉला गेल्यावर किती अभ्यास करायला लागतो. बरोबर. आणि आता त्यावेळेला कसं आहे, ट्रॅडिशनल प्रॅक्टिसच फक्त कन्सेप्ट होती. म्हणजे आता कोर्ट केसेस चालवा तुम्ही जाऊन. आता इतक्या गोष्टी वाढलेल्या आहेत, इंटरनॅशनल मार्केट झालेले आहेत, सगळं ऑनलाईन तुम्हाला सगळं कळतं. त्यामुळे वकिलीची जी काय आता व्याप्ती जी आहे ना, ती एवढी प्रचंड वाढलेली आहे. आणि आता बघितलं तुम्ही तर काय मेरिटची मुलं सगळी मस्त या प्रोफेशन मध्ये आहेत. बरोबर. आणि फक्त ट्रॅडिशनल प्रॅक्टिस नाही, आता त्यांना कॉर्पोरेट वर्ल्ड खुलं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये गेला तर तिथं तुम्हाला लॉयरची अपॉइंटमेंट लागते, बँकेत गेला तुम्हाला तिथं लॉयरची अपॉइंटमेंट लागते. त्यामुळे प्रचंड स्कोप वाढलेला आहे आता. आणि तुमचा चॉईस. आता बरेच जण इथं LLB करून, LLM करून MS करायला लंडनला जावा, US ला जावा असं करतात. इथं सुद्धा तुम्हाला प्रचंड स्कोप आहे. त्यामुळे आता पूर्वीची जी अशी कॉम्पॅक्ट जे हे होतं ना डोक्यात, ही ट्रॅडिशनल प्रॅक्टिस, असं आता काही राहिलेलं नाही. आता तुम्ही मस्त मुलं आता सगळी छान प्रॅक्टिस करू शकता, कुठेही करू शकता. वाह, स्कोप वाढलेला आहे. खरं हे नक्कीच आहे. आणि मला वाटलं होतं की आता हा इतका मोठा विषय आहे खरं तर सविताताई, की इतक्या गोष्टी यात सांगण्यासारख्या आहेत आणि तो खरंच एका पार्ट मध्ये होणं शक्यच नाहीये. सो नक्कीच खूप बरं वाटलं. पण एक बेसिक म्हणतो ना की सामान्य नागरिकाला आज एक या पॉडकास्टच्या द्वारे एक नक्की कळेल की काय केलं पाहिजे आपण, एक्झॅक्टली, आणि कोणत्या गोष्टी, कोणते कायदे महत्वाचे आहेत ते तरी किमान हे सगळी मंडळी नक्कीच समजून घेतील. एक गोष्ट असते, मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये मी एक पत्र लिहायला सांगतो. लिहायला म्हणजे काय, बोलायला सांगतो एखादं पत्र की ज्यामध्ये आपण सुखदुःखाच्या गोष्टी सांगत असतो. नवीन पिढी या फील्डकडे एक नोबल प्रोफेशन म्हणून बघताना तू काय सांगशील या नव्या पिढीला की या फील्डमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही येऊ शकता आणि काय सांगशील त्या सगळ्या मुलांना? मला एक सांगायचं आहे या नवीन लोकांना की वकिलीचं जे काय आता फील्ड आहे, अतिशय चांगलं फील्ड आहे. तिथं तुम्हाला प्रचंड हार्डवर्क करायला लागतं. म्हणजे असं नाहीये की बाबा जाता जाता केलंय प्रोफेशन, असं नाही आहे. तुम्हाला लिटरली खूप काम करावं लागतं, खूप वाचायला लागतं. पण त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप क्षेत्र ओपन झालेली आहेत. त्यामुळे नवीन मुलामुलींनी या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करावेत आणि चांगल्या पद्धतीचं काम करावं. त्याचा लोकांनाही फायदा होईल आणि सामाजिक काम सुद्धा तुम्ही त्याद्वारे करू शकता. थँक्यू व्हेरी मच सविताताई. आणि खरंच खूप चांगल्या गोष्टी आज तुझ्याकडून नक्कीच मिळालेल्या आहेत. आणि नक्कीच सामान्य जो नागरिक आहे त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतील. आणि कुठेतरी जसं तू शाळेचा एक मुद्दा सांगितलास की खरंच शाळांच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही मंडळी सगळी हा पॉडकास्ट नक्कीच बघत असणार आहात. तर शाळांच्या माध्यमातून तुम्हाला जर अशा काही गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच मी तयार आहे त्याच्यासाठी. सविताताई तयार आहे आणि तयार आहे. मी शाळेमध्ये जाऊन काउन्सिलिंग या मुलांना समजवायला, हे जे नवीन ऍक्ट आले त्याच्यात तुम्ही ह्याच्यापासून कसं लांब राहायला पाहिजे हे मी एक म्हणजे माझ्या मनाने सोशल वर्क म्हणून करायला तयार आहे.
थँक्यू. गरजेचं आहे ते आता. आणि हे खरं तर नोबेल प्रोफेशन म्हणायला काही हरकत नाही, ते कुठेतरी आहेच नक्की. सो थँक्यू व्हेरी मच सविताताई, तू आलीस, खूप छान गप्पा आल्या. आणि मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असा कंटेंट तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या कमेंट्स मला नक्कीच पोचवा. थँक्यू व्हेरी मच. बघत राहा, ऐकत राहा. थँक्यू.